या बातमीपत्राचे प्रायोजक राजमुद्रा लाईफस्टाईल्स, किड्स वेअर, मेन्स वेअर, वुमन्स वेअर, सारीज, VIP रोड, संगमेश्वर कॉलेज समोर, सोलापूर। सारी जनावरे एकत्र येऊन कळप केला तरी ते वाघाला पराभूत करू शकत नाहीत। मोदी वाघ आहेत, शेर तो जंगल का शेर है, बाकी अपने अपने गली में कुत्ते बिल्ली होते हैं, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी विरोधी पक्षांवर हल्ला चढवला। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या दांड्या उडवल्याशिवाय राहणार नाही अशी गर्जनाही त्यांनी केली। ज्यांनी कधी खेळण्यातील विमान कधी बनवले नाही त्याला मोदींनी विमान बनवण्याचे 45,000 कोटींचे काम दिले। त्यामुळे मोदीजी तुम्ही चहा विका किंवा अन्य काही विका, परंतु आमचा देश विकू नका, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींची माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी समाचार घेतला। मोदींनी देशभरातील शेतकऱ्यांचा अपमान केला आहे। तुम्ही शेतकऱ्यांचा अपमान केला तर शेतकरी तुम्हाला उत्तर देतील। आम्हाला काँग्रेस हवी, भाजप नको, असे शेतकरी म्हणत आहेत। त्यामुळे काँग्रेस सत्तेवर आल्याशिवाय देशभरातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी पटना येथे बोलताना दिला आहे। त्यामुळे काँग्रेस सत्तेवर आल्यास देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी पटना येथे बोलताना दिले आहे। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या केंद्रातील मोदी सरकार विरोधात हल्लाबोल करत धरणे आंदोलनाला बसले आहेत। मोदी सरकार CBIवर दबाव टाकत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला आहे। मेट्रो चॅनल जवळ त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे। हे धरणे म्हणजे मी संविधानाच्या बचावासाठी सुरू केलेला सत्याग्रह आहे, असं ममता म्हणाल्या। गुजरातमध्ये राज्यसभेची उमेदवारी देत नरेंद्र मोदी यांनी मला खासदार केले। प्रारंभी मनुष्यबळ विकास मंत्री आणि आता वस्त्रोद्योग मंत्री अशी महत्त्वाची जबाबदारी सोपवली। मोदी राजकारणातून बाजूला होतील त्या दिवशी मी देखील निवृत्त होईन, अशी घोषणा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा द्या असं आवाहन करून मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी नवा वाद निर्माण केला आहे। रेवा गावातील ग्रामस्थांशी संवाद साधताना मोदी साहेबांची काळजी घ्या असं ग्रामस्थांना सांगत असतानाच पटेल यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। जय महाराष्ट्र ग्लासचे 14व्या वर्षात पदार्पण। घर व ऑफिसची दारे खिडक्या सजवण्याचे उत्कृष्ट प्रामाणिक तळमळ हेच आमचे भांडवल। तत्पर सेवा, वाजवी दर यातून आम्ही कमवला ग्राहकांचा प्रचंड विश्वास। बिल्डिंग शोरूम ग्लास, ॲल्युमिनियम विंडोज ग्लास इचिंग, स्टेन ग्लास, क्लाइडिंग कंपोटाइज, क्लाइडिंग कंपोजिट पॅनल, टफन ग्लास सप्लाय व फिटिंग, रिलिंग ग्लास व बेंड ग्लास। ॲल्युमिनियमचे अधिकृत विक्रेते प्रतीक्षा ॲल्युमिनियम अँड ग्लास, तसेच जय महाराष्ट्र ग्लास, 3-4 सुधीर अपार्टमेंट, गरुड बंगल्या शेजारी, सोलापूर। प्रोप्रायटर प्रकाश जाधव। मोबाईल 9922 00 42 31। दिल्लीमध्ये वातानुकूलित खोल्यात बसणाऱ्या शेतकऱ्याला देऊ केलेल्या 6,000 रुपयांचे मोल कळणार नाही, अशी माणसे सरकारच्या शेतकरी विषयक धोरणांवर टीका करण्यातच धन्यता मानणार, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली। देशामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये कोणतेही मोठे सामाजिक किंवा राजकीय आंदोलने झाले नाहीत। देशामध्ये बेरोजगारी असती तर मोठी आंदोलने झाली असती, असंतोष दिसून आला असता। यातूनच सरकारच्या योजनांमधून रोजगाराची निर्मिती झाली हे दिसून येते, अशा शब्दांमध्ये अरुण जेटली यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले। कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी। जागा देणे घेणे, प्लॉट खरेदी विक्री, फ्लॅट, दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल। 2 BHK, 1 BHK, 3 BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत। 7/12 उतारा काढणे, जागेवर नाव नोंदणी करणे, वारस नोंद करणे, विभागणी करणे, मोजणी करणे, मृत्यूपत्र तयार करणे, सर्व प्रकारचे पेपरवर्क करणे, रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील। शॉप ॲक्ट लायसन्स काढून देणे, मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील। संपर्क अंजली मालाणी 8805 31 49 91 आणि 9960 83 37 67। पत्ता विजय राज टॉवर, शिंदे चौक, राज फर्निचरच्या मागे, नवी पेठ, सोलापूर।